नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थकारणामध्ये साखर उद्योगानं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे. अनेक शेतकऱ्यांचं त्यातनं भलंही झालं, ग्रामीण अर्थव्यवस्थेला त्यातनं चालना मिळाली, हे खरं आहे. राजकीय नेतृत्व पण त्यातनं पुढं आलेलं आहे. आणि असं असतानासुद्धा साखर कारखान्याविषयी आणि स्पेशली ते व्यवसाय करणाऱ्या मंडळीविषयी अनेक जणांच्या मनामध्ये कायमस्वरूपी काही ना काहीतरी प्रश्न असतात. जसे की सहकारी चळवळीतनं साखर कारखानदारी परवडत नाही, मग खाजगी आली आणि खाजगी साखर कारखानदारी असतानासुद्धा सहकारी साखर कारखान्यापेक्षा खाजगी कारखान्यांचा रिकव्हरीचा दर कमी कसा, म्हणजे रिकव्हरी कमी कशी, असे छोटे छोटे प्रश्न आहेत. आणि अशा वेळेला श्री राजू शेट्टी हे माझ्यासोबत आहेत. शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या चळवळीतनं ते एक नेतृत्व महाराष्ट्रातनं पुढं आलं. ते राजकीय नेते आहेत, त्यामुळं ते जे काही आरोप करतील त्याच्यामागे राजकारण आहे असं काही जणांना वाटू शकतं. परंतु त्यांच्याबद्दलचं माझं स्वतःचं निरीक्षण असं आहे की शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती ते जे काही बोलतात ते अभ्यासपूर्ण बोलतात. आणि असे काही मुद्दे असतात की ज्याबद्दल ते ज्यावेळेला जाहीरपणे वक्तव्य करतात त्याच्यानंतर कुणीही प्रतिवाद करताना मला दिसत नाही. तर रिकव्हरी, इथेनॉल वगैरे ह्या प्रश्नावरती बोलू, पण त्याच्या आधी तुमच्याकडे एक व्हिडिओ आहे जो तुम्ही 7-8 महिन्यापूर्वी केला आहे, तो एकदा प्ले करू आणि मग त्या व्हिडिओचं महत्त्व काय ते जरा एकदा आपण महाराष्ट्राला सांगू. तो माझ्याकडे असणारा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला दाखवतो. आणि हा कुठल्या कारखान्याचा, हा आधी व्हिडिओ प्ले करू. हा भोगावती कारखाना, कोल्हापूर जिल्ह्यातील भोगावती कारखाना आहे. आणि या कारखान्यामध्ये सर्वसाधारण 7-8 महिन्यापूर्वी एक पेन थोडं ॲम्बियन्स आपण त्याला हा थोडासा आता महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना ह्या आता कारखान्याबद्दल आणि ह्या सगळ्या घटनेबद्दल सांगा काय. हा या कारखान्यातून एक गेट पास न घेता साखरेचा ट्रक बाहेर जात होता. आणि आमचे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील यांच्यातून निदर्शनास आला आणि तो गेटवर त्याने गेटच्या बाहेर रस्त्यावर अडवला. कारण ते ज्या गावामध्ये तो कारखाना त्याच गावात ते राहत असतात. त्यानंतर मग त्यांनी त्या ड्रायव्हरला विचारलं, कुठून आलास? वास्तविक पाहता कोल्हापूर जिल्ह्यातलाच तो ड्रायव्हर होता. आणि त्यानं सांगितलं, राधानगरीहून आलो. आता तिथून राधानगरी बरंच लांब आहे. त्याला त्यानं विचारलं, गाव तुझं कुठलं? तर कागल तालुक्यातलं कुठं तरी गाव होतं त्याचं. म्हणजे जिल्ह्यातल्या माणसाला जिल्ह्यातली गावं कुठं आहे ते माहिती असणं साहजिकच आहे. खोटं सांगितलं. नंतर त्यांनी तो ट्रक अडवला. कारखान्याच्या गेटवर जाऊन वॉचमनला विचारलं की या नंबरचा ट्रक हा कारखान्यातून बाहेर पडला का? तर वॉचमन म्हटलं, आम्हाला माहिती नाही. मात्र गंमत म्हणजे तो ट्रक तासापूर्वी कारखान्याच्या गेटमधून आत गेल्याची नोंद मात्र ट्रक आतमध्ये गेला, फक्त बाहेर येतानाची नोंद नाही आहे. याचा अर्थ काय? कारण ही जी साखर होती, या साखर ही याला बिल नव्हतं, त्याला गेट पास नव्हता. म्हणजेच ही रिकव्हरी मारून किंवा काटा मारून जे साखरेचं उत्पादन होतं त्यातली ही साखर होती. आणि ही अशा पद्धतीनं गुपचूपपणानं बाहेर विकण्यासाठी जात होती. हा कोल्हापूर जिल्ह्यातला कारखाना आहे. हा कोल्हापूर जिल्ह्यातला कारखाना, भोगावती कारखाना. आणि त्या ट्रकमध्ये ती किती साखर होती? सर्वसाधारण 10 टन होती. ओके, तुमचा अंदाज काय? कारण तुमचा अभ्यास आहे म्हणून ही साखर ज्यावेळेला गेल्या अनेक वर्षापासून आम्ही सातत्यानं आरोप करतोय. 2 आरोप करतोय आम्ही. एक आरोप करतोय की काटा मारला जातो, ते आता अनेक वेळा सिद्धही झालेला आहे. फक्त ते कायदेशीररित्या सिद्ध करता येत नाही आम्हाला. कारण ऊस हा लूज असतो आणि बाहेरून वजन करून आणल्यानंतर तो त्याच्यामध्ये लूज असल्यामुळं मग तुम्ही त्याच्यामध्ये काढून घेतला का ऊस, असा आरोप आमच्यावर होऊ शकतो. परंतु हे अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे की बाहेरून ऊस वजन करून आणलं तर कारखान्यात गेल्यानंतर वजन वेगळंच लागतं. आता याच्यामध्ये 200-300 किलोचं वजन कमी जास्त होणं आम्ही समजू शकतो, एरर होऊ शकतो. परंतु 2-2, 3-3 टनाचा फरक हा सातत्यानं पडायला लागलेला आहे. हा फरक पडणं म्हणजे सरळ सरळ
काटा मारणे हा झाला प्रकार. आणि ह्या संदर्भामध्ये आम्ही अनेक वेळा तक्रारी केल्या, परंतु याच्यामध्ये सुधारणा होत नाही. म्हणजे पण आता या पर्टिक्युलर केसमध्ये ही जी साखर आहे, हा व्यक्ती जो कोणी साखर कारखाना चालवतात, राजकीय नेते असतील समजा, ते करतात काय? म्हणजे ह्या पर्टिक्युलर केसमध्ये ते काय करणार होते? नाही, आता कसं असतं की काटा मारलेला जो काही ऊस असतो तो तसाच गाळप केला तर मग त्याच्यापासून साखर तयार झालेलं साखरेचं उत्पादन वाढतं. मग एकूण आलेले ऊसाची एंट्री आणि उत्पादित झालेली साखर त्याचं मग तफावत राहते. मग कारखान्याची रिकव्हरी वाढते. रिकव्हरी वाढली की मग ऊसाचा दराच्या रूपात जास्त पैसे द्यावे लागतात. मग रिकव्हरी कमी दाखवायची आणि तो जो काटा मारलेला ऊस आहे किंवा रिकव्हरी मारलेला ऊस आहे त्याच्यापासून तयार झालेली जी साखर आहे ती रेकॉर्डला न घेता अशीच ब्लॅक मार्केटमध्ये विकायची. म्हणजे ज्यांना स्थानिक बाजारामध्ये किंवा मिठाईवाल्यांना किंवा कोल्ड्रिंक्समध्ये सुद्धा बऱ्याच वेळा दिली जाते. जिथं जिथं आता अलीकडच्या काळामध्ये अनेक गुऱ्हाळामध्ये सुद्धा साखर घालून गूळ तयार केला जातो. म्हणजे ऊसाच्या रसामध्ये साखर टाकली जाते, त्यामुळे गूळ स्वच्छ होतो, क्लीन होतो आणि तुलनेनं साखर गुळापेक्षा स्वस्त असते. असेही प्रकार वाढायला लागलेले आहेत. विशेषतः कर्नाटक. हा व्हिडिओ तुम्ही केला, पुढे तक्रार केली मी जिल्हा पोलीस प्रमुखांच्याकडे आणि त्यांना म्हटलं की ही चोरीची, मी स्वतः गेलो होतो, याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. पण पोलीस म्हणाले की तुम्ही कोण? तर आम्ही शेतकरी. मग एकतर या सहकारी साखर कारखाना आहे म्हणजे तक्रार केली पाहिजे ऑडिटरनं. मग ऑडिटरला आम्ही विचारलं, ऑडिट म्हटलं की कारखान्यानं पैसा योग्य पद्धतीने खर्च केला आहे का नाही हे तपासायचं काम आमचं आहे. साखर चोरून विकतो का नाही हे तपासायचं काम आमचं नाही. मग मी साखर आयुक्तांना फोन केला, शेखर गायकवाडांना. ते म्हटले की साखर कारखान्यानं FRP दिली की नाही हिशोबानं हे तपासायचं काम आमचं आहे, पण कारखाना चोरून साखर विकतो का नाही हे बघायचं काम आमचं नाही. मग पोलीस तर म्हणत होते की आम्हाला कुठल्या तरी सरकारी यंत्रणेकडून तक्रार आली पाहिजे तरच आम्ही गुन्हा दाखल करू शकतो. पण सभासद म्हणून कुणी तक्रार देत नव्हतं का त्या केस? नाही, सभासद म्हणजे सभासदा तुम्ही ऊस दिलेला आहे, पण त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी संचालक मंडळ आहे. त्या संचालकापैकी एकाला तक्रार करायला हवा. पण संचालक आमचं कशाला, आमच्या बाजूला कशाला बोलतील? म्हणजे सभासदाचाही अधिकार गेला. मग मी GST कमिशनरला जाऊन भेटलो आणि त्यांना विनंती केली की ज्या अर्थी या ऊस साखरेला पावती नाही, याचा अर्थ 10 टन साखरेची जवळपास 15,000 एवढी GST बुडाला, ते सरकारचा महसूल बुडाला. तुम्ही ही साखर ताब्यात घ्या आणि पुन्हा अशी अनधिकृत साखर कारखान्याच्या मध्ये किती आहे हे तपासा, कारण तुम्हाला तो अधिकार आहे. कारण त्याच्यावर GST जर ती रेकॉर्डला साखर घेतली नाही तर उत्पादन कमी दाखवलं तर तुमचा GST बुडणार आहे. त्यांनीही नकार दिला. त्यामुळं आम्ही चोरी पकडली. चोर आम्हाला माहिती होता, पण आम्ही काही करू शकलो नाही. तो ट्रक आम्हाला सोडून द्यावा लागला. आणि आता त्या साखरेची त्या साखर कारखान्याला मिळालेली मूल्य किंवा पैसे किती होते? त्यांनी FRP 3100 रुपये दिलेले आहेच, परंतु अजूनही आमचं असं मत आहे की साखरेच्या विक्रीतून कारखान्यांना मोठ्या प्रमाणामध्ये. त्या मुद्द्यावर मी येणार आहे. मला आधी याचाच एकदा निवाडा लागू द्या, मग मोठ्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत. आता ह्या भोगावती कारखान्याचं तुम्ही जे स्टिंग ऑपरेशन केलं त्यातनं त्या एका ट्रकमधनं त्या कारखान्याला म्हणजे इनडायरेक्टली त्या संचालकांना किती पैसे मिळाले? आता बघा, 10 टन म्हणजे त्या काळात ज्यावेळी आम्ही पकडलं त्यावेळी माझ्या माहितीप्रमाणे साखर 3500 रुपये क्विंटलनं विकली जात होती. आता 3500 रुपये म्हणजे 35,000 रुपये टन, म्हणजे 10 टनाचे झाले 3.5 लाख रुपये. एवढे एक ट्रक बाहेर गेला तर 3.5 लाख हो मिळालं. एकच मिनिट, मी जेव्हा आपल्या देशाच्या सीमावर्ती भागामध्ये फिरतो त्या वेळेला अनेक सुरस कथा मला ऐकायला मिळतात. तुम्ही बंगालच्या बॉर्डरला गेलात ना तर सोन्याची कशी तस्करी होते याच्याबद्दल खूप कहाण्या सांगितल्या जातात. तुम्ही मणिपूर, म्यानमार त्या भागामध्ये जा, तिथेही तुम्हाला शस्त्रास्त्र आणि मग बाकी हिरोईन वगैरे अशा गोष्टी. पण तुम्ही नॉर्थ इंडियामध्ये गेलात ना तर एक नाव कायम येतं, आणि मी कुणावर आरोप करत नाही आहे, पण महाराष्ट्राच्या साखर उद्योगातनं काही मंडळी राजस्थान वगैरे मार्गे पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि मिडल ईस्टमध्ये साखरेचा व्यवहार करतात असं म्हणतात.
आज एक नेते आपल्यात हयात नाही आहेत, त्यांच्याबद्दलच्या अनेक सुरस कहाण्या मी ऐकल्या होत्या. मला कोणाकोणाला इंडिकेट करायचं नाही. आत्ता मात्र राजू शेट्टी साहेब, तुमच्यासारख्या मोठ्या नेत्यांना एक छोटं स्टिंग ऑपरेशनबद्दल मी बोलायला लावलं, परंतु तो जो मोठा स्पॅन आहे, कारण तुमचं असं मत आहे की हे फक्त हिमनगाचं टोक आहे. हो, हां, वर्षाला जवळपास अशा प्रकारची 4,500 कोटी रुपयाची साखर अशी ब्लॅक मार्केटमध्ये विकली जाते किंवा हा काळा पैसा तयार होतो एकट्या महाराष्ट्रामध्ये. ज्यात की मोठे मोठे नेते आहेत. हो, सगळे आहेत त्याच्यामध्ये. आणि हे जर सिद्ध करून दाखवायचं तर सिद्ध करून दाखवायला मी तयार आहे. फक्त मला अचानक कुठल्याही कारखान्यामध्ये जाऊन साखर कारखान्याचं गोडाऊन तपासायचा अधिकार मिळाला पाहिजे. मी त्या कारण बॅलन्स शीटवर स्टॉक तर असतोच आणि प्रत्यक्षात असणारा स्टॉक त्याच्यातली तफावत दाखवून द्यायला तयार आहे. राईट. जरा हे 4,500 कोटी रुपयाचं विस्तृत आकडेवारी आम्हाला तुम्ही सांगा. महाराष्ट्रामध्ये सर्वसाधारणपणे 12 ते 13 कोटी टनाचं ऊसाचं उत्पादन होतं. पण सर्वसाधारणपणे ते रिकव्हरी मारून किंवा काटा मारून जो काही पैसा जमा होतो त्या साखरेचं जर मूल्यांकन बघितलं तर ते 4,500 कोटीचं होतं आणि त्याच्यावरचा जवळपास 255 कोटी रुपयाचा GST हा सरकारचा बुडतो. अशा प्रकारचा हा सगळा हिशेब आहे. परंतु हे तपासणार कोण? सरकारमध्ये साखर कारखानदार, केंद्रात साखर कारखानदार, राज्यात साखर कारखानदार आणि आमच्यासारखे रस्त्यावर. पण ही सगळ्या जनतेची लूट आहे, शेतकऱ्यांची लूट आहे. मग तुम्ही कुठल्या अथॉराइज, जसं या केसमध्ये GST कमिशनरकडे तुम्ही गेलात, पोलिसाकडे गेलात, कधी हा मुद्दा तुम्ही आत्ता सत्ताधारी असलेले, पूर्वी विरोधात बसलेले, ह्यापैकी कोण्या मुख्यमंत्र्याला? मी चळवळ करायला सुरुवात झाल्यापासून जवळपास 7 मुख्यमंत्री होऊन गेले. प्रत्येक मुख्यमंत्र्याच्या भेटीच्या वेळी मी हा मुद्दा मांडत असतो. परंतु शेवटी हा बघा, राज्य कुणाचंही असो त्याच्यावर साखर सम्राटांचा पगडा हा असतोच असतो. पक्ष आघाडी कुठली असो त्याला कुणी अपवाद नाहीत. आणि म्हणून मला सांगा की यांचे खाजगी साखर कारखाने जे आहेत ते नफ्यात चालतात, नीट चालतात. त्यांना सरकारनं कर्जाला हमी द्यायची आवश्यकता नसते, तरी सरकारच्या हमीशिवाय ते मार्केटमधनं कर्ज उचलतात आणि ते नीट चालवतात. पण सहकारी तत्वावरच्या कारखान्यावरलाच सरकारला हमी का द्यावी लागते कर्जाला? आणि वर म्हणायचं की आमच्याकडे काय प्रॉपर्टी नाही. पण खाजगी, तेच ज्या लोकांचे खाजगी कारखाने आहेत त्याच लोकांचे सहकारी कारखाने आहेत. त्यांचे खाजगी कारखाने मात्र विदाऊट कोलॅटरल सिक्युरिटी दिल्याशिवाय त्यांना बँका कर्ज दिल्या नसतात. म्हणजे ते कारखाने त्या कारखान्याला जो काही शिशी लागतं किंवा जो काही भांडवली खर्च लागतो त्यासाठी बँका कर्ज द्यायला तयार असतात कुठल्या खाजगी कारखान्याला. पण सहकारी कारखान्याला मात्र बँका कर्ज द्यायला ठीक आहे, तो मुद्दा फार विस्तृत आहे. त्याच्यात व्यवस्थापनाचा खर्च, त्यातला अंतर्गत ते खाजगीमध्ये पण आहेच ना. आहे. त्याबद्दल खूप वेगळी आणि स्वतंत्रपणे चर्चा होऊ शकते. पण या 4,500 कोटी रुपयाचं जे काही तुम्ही म्हणताय काळा पैसा तयार होतो, कोणाला काही प्रश्न तुम्हाला विचारावं असं वाटतं? ह्या नेत्यांनी ह्या प्रश्नांची उत्तरं द्यावी? नाही, राज्य साखर संघामध्ये जे काही बसलेले आहेत त्यांनी याच्यावर काय केलं? वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटनं याच्यावर काय केलं? सगळे शेवटी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं काम काय आहे? फक्त टेक्निकल सपोर्ट करणे एवढंच नाही आहे. या सगळ्या बाबीवर सुद्धा त्यांनी प्रकाश टाकायला पाहिजे होता. आम्ही शेतकरी अडाणी आहोत, अज्ञानी आहोत. मोठ्या विश्वासानं आम्ही कारखान्याला ऊस पाठवतो, पण त्या ऊसापासून काय काय तयार होतं, किती पैसे तयार होतात, त्यातले आम्हाला किती मिळतात, कारखान्याकडे किती राहतात, सरकारला कराच्या रूपानं किती जातात, हे खरं तरच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटनं आम्हाला सांगितलं पाहिजे. कारण हेच आणि त्यांनी सांगितलं पाहिजे असं सांगण्याचा मला अधिकार आहे. कारण मी एक ऊस उत्पादक शेतकरी आहे आणि माझ्या ऊसाच्या बिलातून या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं कामकाज नीट चालावं म्हणून माझी वर्गणी जाते. त्यामुळं तो विषय विचारायचा मला अधिकार आहे. राईट. आपली ही मुलाखत 3 टप्प्यातली. तर पहिल्या मुलाखतीचं सार मी पुन्हा एकदा सांगतो. तुमच्या मते काटा मारून किंवा आणखी काहीतरी रिकव्हरी चोरून महाराष्ट्रामध्ये 4,500 कोटी रुपयाची साखर तयार केली जाते. ती इथल्या स्थानिक बाजारात किंवा आणखी कुठेतरी ती विकली जाते आणि महाराष्ट्रातल्या राजकारणातले हुजहू मंडळी त्याच्यामध्ये सगळे आणि हाच पैसा पुन्हा राजकारणामध्ये हे असं एक मोठं सर्कल आहे. राईट, बरोबर. आता या मुद्द्यावरती ज्यांना जो काही मेसेज घ्यायचा तो ते पोचला असेल. एक लिस्ट घेऊन बसलेत राजू शेट्टी आणि ती लिस्ट आहे ते इथेनॉल
मधल्या काळामध्ये ग्रीन एनर्जी, वेगळ्या प्रकारच्या एनर्जी आणि मोठे साखर कारखाने हे कसे आता एनर्जीचे सोर्स बनले, त्याच्याबद्दल आपण चर्चा ऐकली. ती चांगली गोष्ट आहे, कारण नितीन गडकरी सहित अनेक जण त्याचा पाठपुरावा करतायत, दरही वाढवून मिळालेत. तो तुमचा वेगळाच प्रश्न आहे आता. सरकारच्या धोरणाचं मी स्वागतच केलेलं आहे, कारण गडकरी साहेबांच्या पुढाकारामुळं इथेनॉलच्या धोरणाला एक चालना मिळाली. चांगली गोष्ट आहे. इथेनॉलचं उत्पादन वाढलं, पण त्या इथेनॉलच्या धोरणाचा फायदा आमच्या शेतकऱ्याला किती मिळाला, तर त्याचं उत्तर काहीच नाही आहे. ठीक आहे, बारामती शुगरची यादी घेऊन बसला तुम्ही, त्याच्यावरून सुरुवात करू. सगळंच आहे. आता बघा, हा रिपोर्ट माझा नव्हे, हा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा रिपोर्ट आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने काय केलं की कुठल्या कारखाने, मला वाटतं की या लिस्टमध्ये एकूण 105 कारखाने आहेत. सगळेच मोठी मोठी नावं आहेत त्याच्यामध्ये. 105 कारखान्यांनी इथेनॉलचं उत्पादन घेतलेलं आहे. आता हे इथेनॉल उत्पादन घेत असताना 3 प्रकारचं इथेनॉलचं उत्पादन घेतलं जातं आणि त्याचे दरही वेगळे आहेत. पहिला आहे ते एरवी जे काही 35 ते 40 किलो मोलॅसिस तयार होतं त्याला सी हेवी मोलॅसिस म्हणतात. आणि त्या सी हेवी मोलॅसिस पासून जर का इथेनॉल तयार झालं तर ते केंद्र सरकार 49 रुपये आणि वरती काहीतरी पैसे असं त्याचा भाव आहे, त्या दरानं ते इथेनॉल खरेदी करतं. त्याच्यानंतर मधल्या काळामध्ये 2 वर्षापूर्वी भारतानं ब्राझीललाही साखरेच्या उत्पादनामध्ये मागे टाकलेलं होतं आणि एवढी साखर करायची काय हा प्रश्न पडलेला होता. त्या काळामध्ये भारत सरकारनं साखर कारखान्यांना कळवलं की तुम्ही साखरेचं उत्पादन कमी करा याचा अर्थ अन्य उत्पादनं घ्या. म्हणजे मग कारखान्यांनी काय केलं, अनेक कारखान्यांनी जी सहजगत्या साखर तयार होते ऊसाच्या रसापासून 7 ते 8% तेवढीच साखर तयार करायची. त्यामुळं 2 फायदे होतात. पहिला फायदा, साखरेचं कन्व्हर्जन कॉस्ट कमी होतं, कमी खर्चामध्ये साखर तयार होते, केमिकल्स कमी वापरायला लागतात, सल्फर कमी वापरायला लागतं, एनर्जी सेव्हिंग होतं. आणि मग राहिलेली जी साखर आहे ती मोलॅसिसमध्ये जाते. पण निश्चितच मोलॅसिस 40 किलोच्या ऐवजी जास्त निघते, म्हणजे ते अतिरिक्त मोलॅसिस तयार होते, त्याला बी हेवी मोलॅसिस म्हणतात. आणि त्या बी हेवी मोलॅसिसपासून जर इथेनॉल तयार केलं की त्याला वेगळा दर मिळतो, तो 60 रुपये आणि वर काहीतरी पैसे आहेत अशा लिटरनं सरकार खरेदी करतं. आणि मग आता समजा 1% रिकव्हरी मोलॅसिस उत्पादन वाढवण्यासाठी वापरलं तर तेवढे 1% म्हणजे 10 किलो साखर एका टनापासून कमी उत्पादित होणार. मग 10 किलो साखर म्हणजे 1% रिकव्हरी कमी झाली तर शेतकऱ्याचं 1% रिकव्हरीमुळं 307 रुपये एका टक्क्याचे कमी होणार, त्याला दर कमी मिळणार. मग अगदी संभावितपणे काय सांगितलं जातं, तुमचा 1% रिकव्हरी कमी झाल्यामुळे तुमचं जे नुकसान झालं तो टक्का आम्ही वाढवून दिला, म्हणजे तुम्हाला ऊसाचा दर मिळायचा तेवढा मिळाला, 307 रुपये मिळाला. पण गंमत अशी आहे की 1% रिकव्हरी इथेनॉलच्या उत्पादनासाठी वापरल्यानंतर 9 लिटर इथेनॉल तयार होतं आणि 9 लिटर इथेनॉल तयार झाल्यानंतर 60 रुपये प्रमाणे त्याचे झाले 540 रुपये. इथेनॉल तयार करायचा खर्च 72 रुपये, लिटरला 8 रुपये या हिशोबाप्रमाणे वजा केले तर शेतकऱ्याचे 307 रुपये देऊन सुद्धा 161 रुपये 1% रिकव्हरी पाठीमागे कारखान्याकडे शिल्लक राहतात. ही जी लिस्ट आहे ती लिस्ट वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून ऑडिट होऊन आलेली आहे. ते हे सांगतात की कुठल्या कारखान्यानं किती टक्के रिकव्हरी इथेनॉलच्या उत्पादनासाठी वापरलेली आहे. आणि त्यात तुम्ही म्हणताय तो रोहित पवारचा कारखाना, सगळेच कारखाने आहेत. काही तुम्ही 10-15 नावं मोठी वाचून दाखवली तरी हरकत नाही. त्याच्यामध्ये बघा, आता युटोपियन शुगर लिमिटेड अर्थात हा भाजपवाल्यांचाच कारखाना आहे, त्याची रिकव्हरी लागली 10.311, पण प्रत्यक्षामध्ये त्यांची रिकव्हरी आहे 7.206. म्हणजे त्यांनी 3.11% रिकव्हरी ही इथेनॉलच्या उत्पादनासाठी वापरलं आहे. आणि त्या 3.11% रिकव्हरीचे 61 रुपये प्रमाणे पैसे झाले 500 रुपये झाले. म्हणजे हे 500 रुपये नेट उत्पन्न कारखान्याला मिळालं. माझं म्हणणं असं आहे की यात शेतकऱ्याचा हिस्सा मिळाला पाहिजे, नाहीतर मग इथेनॉल जे उत्पादित झालं त्याच्यातून कन्व्हर्जन कॉस्ट वगळता सगळ्याच्या सगळा पैसा ऊसाच्या हिशोबामध्ये धरला पाहिजे होता. तुमचं असं मत आहे की इथेनॉल मधनं जे काही पैसे मिळत आहे त्याच्यामध्ये पारदर्शीपणा नाहीये नाही आहे आणि साखर कारखाने हे
त्याचा जो लाभ आहे तो सभासदाकडे देत नाही. देत नाही. आणि याच्यामध्ये तुम्ही सगळी जागृती शुगर आहे, विलासराव देशमुखांच्या नावे असलेला कारखाना आहे, बारामती शुगर बद्दल पण बोललो, हो. सहकार शिरोमणी वसंतराव काळे SSK जो पंढरपूरचा साखर कारखाना आहे, अशी सगळी मोठी रेना आहे SSK, स्वराज ग्रीन पॉवर आहे वगैरे, ही सगळी मोठी यादी आहे. आणि श्री राजू शेट्टी यांनी हा जो मुद्दा उपस्थित केला त्याच्याबद्दल सखोल पारदर्शीपणे चर्चा व्हायला हवी. पण त्याच्यावर अजून एक मगाशी तुम्ही ही मुलाखत रेकॉर्ड व्हायच्या आधी म्हणालात की हा प्रश्न तुम्हाला पडला की रिकव्हरी कमी कशी येते, म्हणजे उत्पादन वाढायला पाहिजे, रिकव्हरी चांगली यायला पाहिजे, उलट्या दिशेनं कसा प्रवास होतो? 10-12 वर्षापूर्वी, आता आपण सोलापूरमध्ये बसलोय, या सोलापूर जिल्ह्याचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो. 10-12 वर्षापूर्वी या सोलापूर जिल्ह्यामध्ये कमीत कमी रिकव्हरी ही 11% असायची आणि ती 12-12.25% जात होती. आज या सोलापूर जिल्ह्यामध्ये रिकव्हरी बघितली तर 6.5-7% आणि जास्तीत जास्त मला वाटतं की 10% वर कुणाची रिकव्हरी जायला तयार नाही. म्हणजे जवळजवळ 1.5 ते 2% रिकव्हरी ही कमी झाली. आता 1.5% रिकव्हरी म्हणजे सामान्य गोष्ट नाही. साखरेच्या बाबतीत बोलायचं झालं तर 1% रिकव्हरी म्हणजे 10 किलो साखर. आज साखरेचे टेंडर 3800 रुपये क्विंटलनं जात आहेत, म्हणजे 380 रुपये 10 किलोचे झाले. 2% रिकव्हरी कमी झाली तर 760 रुपये झाले कमी. एवढा 760 रुपयाचा फटका शेतकऱ्याला बसला. तेच इथेनॉलच्या बाबतीत बोलायचं तर त्याच्यामध्ये अजून जास्त पैसे होतात, म्हणजे जवळ 900 रुपये गेले. तुमचं असं म्हणणं आहे की रिकव्हरीचा फ्रॉड आहे, हा शब्द हा रिकव्हरीचा फ्रॉड आहे. रिकव्हरी हे लोक चोरतात. फ्रॉड म्हणजे चोरतात आणि चोरल्यानंतर यातून जो काळा पैसा होतो हा काळा पैसा असा रिकव्हरीचा फ्रॉड करण्यामध्ये महाराष्ट्रातले सगळ्या पक्षाचे नेते आहेत. कुठलाही पक्ष त्याला अपवाद नाही. ओके, मग आता तिन्ही मिळून एक तर अशा पद्धतीने स्थानिक बाजारामध्ये साखर विकणं, हो, रिकव्हरीचा फ्रॉड, इथेनॉलचे जे पैसे आहेत ते, एक सर्वसाधारणपणे वार्षिक गणित महाराष्ट्रात काय तयार होतं की इतके काळे पैसे सर्वसाधारणपणे साखर उद्योगातून तयार होत असावे? किमान 10,000 कोटी रुपये हा सगळा काळा पैसा. मी फक्त साखरेतूनच किती पैसे तयार होतात तुम्हाला मी सांगितलं. अजून एक कुणाला नाही माहीत नसलेली गोष्ट सांगतो. रात्री अपरात्री मोलॅसिसचे टँकर जातात. याचा जर हिशेब केला, हे मोलॅसिस एकतर हातभट्टीसाठी वापरलं जातं किंवा अवैध रीतीनं निर्यात होत असतं. आणि मग हे निर्यात होणारं मोलॅसिस, काटा मारलेली साखर, रिकव्हरी मारलेली साखर, इथेनॉलमधनं राहिलेले पैसे, इथेनॉलचं उत्पादन कमी. आणि गंमत बघा, ह्या इथेनॉलला 3 प्रकारचे दर आहेत. सी हेवी मोलॅसिस 49 रुपये, बी हेवी मोलॅसिस 60 रुपये, सिरप टू इथेनॉल 65 रुपये. म्हणजे इथेनॉल तेच, पण त्याचे दर वेगवेगळे आहेत. मग मला सांगा की हे प्रामाणिकपणानं होत असणार का? यांच्यावर विश्वास ठेवावा का? हे नेमकं बी हेवीचं उत्पादन किती दाखवतात, सिरपचं उत्पादन किती दाखवतात आणि मोलॅसिसचं उत्पादन किती दाखवतात? यांच्यावर चौकशी कुणी करायची? राईट. शेवटचा मुद्दा, पूर्वी आपल्याकडे कन्हैयालाल गिडवाणी नावाचे, आज आपल्यात नाही आहेत ते साखरेच्या व्यापारामध्ये खूप त्यांचं मोठं नाव होतं. ते बऱ्याच गोष्टी माध्यमांनाही सांगायचे. आता अशी कोण मंडळी आहे महाराष्ट्रातली की जी साखर उद्योगामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ट्रेडिंग करतात? बऱ्याच कारखानदारांनी स्वतःच्या ट्रेडिंग कंपन्या काढलेल्या आहेत. आता व्यापाऱ्यांच्याकडे देतच नाही. बरं. आता काय केलंय की स्वतःच ट्रेडिंग कंपन्या काढल्यात. अनेकांचे परदेशांमध्ये सुद्धा कार्यालय जशी काही नावं आपण सांगू? मला माझ्या माहितीप्रमाणे अजित पवारांची मुलं ते करतायत, जयंत पाटलांच्या बंधू तेच, आणि माझ्या माहितीप्रमाणे मुलगाही त्यांचा व्यापार करतो, साखरेच्या ट्रेडिंगमध्ये आहेत. अशी एकापेक्षा एक अनेक जण याच्यामध्ये. पूर्वी जे साखर कारखानदार होते ते फक्त राजकारण आणि त्याच्या मर्यादेत होते. हो, आता त्याच्या पलीकडे पिढी जी आहे ही मंडळी साखरेच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारात गेलेली याच्यामध्ये उतरलेले आहेत. तरी बरं, अलीकडच्या काळामध्ये एक चांगला निर्णय झाला की साखरेचे दर निश्चित झाले. अर्थात मोदी सरकारने अनेक वाईट कामं केली असतील शेतकऱ्यांची, तर एक काम चांगलं केलं आहे, ते म्हणजे साखरेचे दर निश्चित करायला सुरुवात केली. त्यामुळं साखरेचा बाजारातला जो चढउतार व्हायचा दराचा तो बंद झाला. पूर्वी कारखाने सुरू झाले की दर पडायचे आणि कारखाने बंद झाले की दर वाढायचे. आणि हा फरक क्विंटल पाठीमागे 1200-1300 रुपयाचा असायचा. आणि जे पैसेवाले आहेत किंवा काळा पैसा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतायचा आणि आजारी आणि दुबळ्या कारखान्यांची साखर
खरेदी करायची मोठं म्हणजे शेतकऱ्या कारखानदारांचं सुद्धा शेतकऱ्यासारखंच झालेलं होतं. सुगी आली की दर पडतात आणि सुगी संपली की दर वाढतात. तसं मग शेतकऱ्यांचं केन पेमेंट द्यायचं आहे म्हणून येईल त्या दरामध्ये कारखान्याने विकायला साखर विकायची आणि तीच साखर मग चढ्या दरानं या लोकांनी पण नंतर आता तशी स्थिती राहिलेली ते नाही. काय केलं सरकारनं एक लिमिट गाठली की या किमतीपेक्षा कमी किमतीमध्ये साखर विकायचं नाही. त्यामुळे गेल्या 5-6 वर्षामध्ये बघा साखरेचे भाव स्थिर राहिलेले आहेत. राईट, आपण थांबूया इथे, आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. परंतु श्री राजू शेट्टी हे राजकीय नेते आहेत असं जरी म्हटलं तरी माझं महाराष्ट्रातल्या साखर कारखानदारांना आव्हान आहे की राजू शेट्टी यांनी हे जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत ते इतके गंभीर आहेत आणि तुमच्याविषयी तुमच्या एकूणच क्रेडिबिलिटीविषयी प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहेत. त्यामुळे जर राजू शेट्टी यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नांना प्रति आव्हान म्हणून किंवा खुलासे वजा किंवा राजू शेट्टी जे म्हणतायत त्यात काही तथ्य नाही आहे असं जर कोणाला म्हणायचं असेल ना तर त्यांनी आमच्याशी जरूर संपर्क साधावा आणि आम्ही सुद्धा या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जर तुम्ही काही मुद्दे मांडले तर तेही जरूर आम्ही घेऊ. एक मात्र मी निश्चित म्हणू शकतो की महाराष्ट्राच्या साखर कारखानदारीविषयी त्याच्या स्थापनेपासून ते आत्तापर्यंत त्याच्यामध्ये पारदर्शीपणाचा अभाव आहे असं सतत म्हटलं जात आहे आणि ते खोटं नाही. थांबूया आपण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.